रवींद्रजी भोईर कुठे दर्शकामध्ये असतील त्यांना एक विनंती आहे की व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तर गुणतासाठी सज्ज झालेला आहे श्याम सेठ पाटील. पहिला चेंडू पंच करतोय. चेंडू जातोय पॉईंटच्या रिझर्व मध्ये दोन क्षेत्ररक्षक धावत आहेत मात्र चेंडू जातोय आर पार होतोय 4 धावांसाठी. श्याम यांना सुवर्ण संधी आहे. जर विकेटची हॅट्रिक घेता तर सागर भोईर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय श्याम. पुन्हा एकदा पंच करतोय जबरदस्त. चेंडूला खेळून काढलेला चेंडू जातोय आरपार होतोय 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दोन चौकार इथं पाहायला मिळतोय. हॅट्रिक विकेटची नाही होत तर चौकारांची होते. सांगितला साईनाथ घे पण ऐकच नाही. नकोच बोलतो साईनाथ मला. तर दिनेश पाटील यांच्याकडून बक्षीस लावण्यात आलेले आहे श्याम पाटील साहेब यांना. तर 2 विकेट घेतले तर तब्बल 10,000 रुपये देण्यात येणार आहे. आता मला मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे मात्र लोमॅन्स लँडिंग होतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये 4 धावांसाठी. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करताना फलंदाज साईनाथ. चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला व्ही शेप मध्ये ढकलून दिलायचे. एक धाव मात्र इथं मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या होते. एक धावाने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 13 धावा इथं झालेल्या आहेत. चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता मात्र दोन्ही टांग्यातील दरामधून फरार होतोय चेंडू. एक धाव मात्र इथं मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावा इथं झालेल्या आहेत. दोन धावा इथं पूर्ण झाले. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 16 धावा इथं झालेल्या आहेत. रवींद्र भोईर कुठे दर्शकामध्ये असतील त्यांना विनंती आहे की व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या षटकातील खेळ इथे समाप्त झालेले आहे मित्रांनो. श्याम पाटील साहेबांनी 16 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली फलंदाजी इथं पाहायला मिळेल साईनाथ यांच्याकडून.
तळीकचा चेंडू होता, चेंडूला बिलकुल दिला, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, नकार देतोय फलंदाजाला जा म्हणतायत. एक धाव मात्र मिळतंय, एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 17 धावा इथे झालेल्या आहेत. नेक्स्ट मॅच असणार आहे सृष्टी इन्फ्रा वॉरियर्स आणि विनर संघ. या संघात विजय संपादन करणारा तो संघ 2 हात करतील सृष्टी इन्फ्रा वॉरियर्स या संघाला. पुढचा चेंडू स्वंग करतोय, मात्र बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. झेल प्रदान करताना पहिला हादरा बसतोय कार्तिक 11 या संघाला. दिलीप बाजू होतोय. शशी भोईर सृष्टी इन्फ्रा टीमचा मेन बॉलर कुठे दर्शकांमध्ये असतील त्यांना विनंती आहे की नेक्स्ट मॅच तुमचीच आहे. या सामन्यातील विजयी संघ सृष्टी इन्फ्रा वॉरियर्स या संघाचे 2 हात करणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. चांगला चेंडू होता, चेंडू जमिनीलगत जातोय, चेंडू जातोय या मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 19. चांगला चेंडू, चेंडूला झेल इथं प्रदान करतायत क्षेत्ररक्षण. दुसरा हादरा बसतोय कार्तिक 11 या संघाला. साईनाथ बाद झाले आहेत. ओपनर जोडी जी होती साईनाथ आणि दिलीप, हे दोन्ही खेळाडू पॅलिंगचा रस्ता त्यांनी पकडलेला आहे. नवीन फलंदाज आलेले आहेत कुणाल, आणि दुसरा फलंदाज जो आहे तो म्हणजेच तर नवीन फलंदाज येतोय जयेश चोरगे. आता चांगला चेंडू, त्या चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू जातोय विशेप मधून डीप मध्ये जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. पुन्हा एकदा मी विनंती करतोय रवींद्रजी भोईर कुठे दर्शकामध्ये असतील त्यांना बॅट्समॅन मध्ये स्थान पण व्हायचं आहे. एक धावाने संघाची धावसंख्या वाटते, संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 20 धावा इथं झाले. 2 गडी बाद झाले, साईनाथ आणि दिलीप हे फलंदाज बाद झालेले आहेत आणि 2 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या इथं झालेली ती म्हणजेच 20. चायना मेड हा गोलंदाज अनिल पाटील आलेला आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करून आपल्या संघासाठी चांगलं योगदान देत आहेत की नाही ते पाहायचं आहे. चायनावरून मागवलेले आहे. सफल क्रॉस झालेला आहे, चेंडूला भिरकून चेंडू येतोय शॉर्ट ठरवणच्या रिझल्ट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव मात्र पूर्ण करताना दिसत आहेत. एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 21 धावा इथे झालेत. हे जे गोलंदाज आहेत मला ते वाटते कॉस्टली गोलंदाज आहेत, चायनावरून मागवलेला आहे. अनिल
पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज कुणाल. आता मध्ये जोरात मारण्याचा प्रयत्न. बीट होतोय या फलंदाज आणि यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय. मात्र चांगलं बॅकअप मिळतोय मागे. आणि बाईचा इशारा येतो पंचांकडून. एक धाव इथं मिळते. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 22 धावा इथे झालेल्या आहेत. खोलवट टप्प्याचा चेंडू होता. स्वतः रोखण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातोय डीप मध्ये. एक धाव पूर्ण करता दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जात आहे आणि 2 धावा इथं पूर्ण करताना दिसत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 24 धावा इथं झालेल्या आहेत. साईनाथ बाद झाला त्यानंतर दिलीप बाद झाला त्यानंतर चांगली कामगिरी आता मात्र करतोय कुणाल आणि जयेश. चांगली जिम्मेदारी इथं पार करताना दिसते दोन्ही फलंदाज. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अनिल. फुलटॉ चेंडू सॉंग करतो. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न आणि परिश्रम म्हटलं जातं आणि 2 धावा इथं अर्जित करताना दिसत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 26 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अनिल. फिरकी गोलंदाज अनिल कुबलेच्या. चांगलाच चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. खरोखरच जबरदस्त चायनावरून मागवलेला आहे. कॉस्टली हा गोलंदाज आहे अनिल. अनिल कुंबलेच्या अंदाजाने ही गोलंदाजी करताना दिसत आहेत. आता आता जबरदस्त टपा आतल्यानंतर स्विंग आणि मिस पाहायला मिळतंय. काय गोलंदाजी करतात खरोखरच जबरदस्त गोलंदाज अनिल. फक्त आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत अनिल यांनी. का एवढ्या लांबून आपल्याला मागवलेला आहे याचा नजारा इथं पेश करताना दिसतात. काल फ्लाईट मधून आलेले आहेत हा गोलंदाज अनिल. तर मित्रांनो 3 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 3 षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये श्याम यांनी 16 धावा दिल्या. त्यानंतर संदीप यांनी 4 धावा दिल्या आणि त्यानंतर अनिल यांनी फक्त आणि 6 धावा दिल्या. शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे तो म्हणजे सोहम पाटील. स्लोग ओव्हर आहे. शेवटचं षटक आहे. आणामारीचं षटक आहे. 30 षटक हा हल्दीचं षटक आणि आपल्या आगरी भाषेमध्ये बोलायचं म्हणजेच कोकवा कोकवीचं षटक. तर बघूया बॅट्समॅनची मजा घेतोय का नाही ते पाहायचे आहे. हा गोलंदाज तकडा फलंदाज आहे मात्र चेंडू पडल्यानंतर ऑफ साईडला बोलतोय आणि वाईटचा इशारा येतो पंचांकडून. चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. तर मित्रांनो 40+ सामने 6 वाजता सुरू होणार. ते म्हणजेच पहिला सामना असणार आहे गावदेवी रांजनवली आणि कालिका माता खारबाव या दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. धाव संख्येत झालेले त्या म्हणजेच 27 धावा झालेल्या आहेत. आता मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. नो मॅन लँडिंग करतोय. एक धाव मात्र पूर्ण कर दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथं अर्जित करतात आणि शेवटच्या शेवटी मला तरी वाटतं चेंडू जातोय डीप मध्ये. सृष्टी इन्फ्रा वॉरियर्स या संघाने नोंद घ्यायची आहे की जो संघ विजय संपादन करेल तो सृष्टी इन्फ्रा वॉरियर्स या संघाशी 2 हात करणार आहे. शशी भोईर यांनी रेडी राहायचं आहे गोलंदाज. आता मात्र एक हदरा बसतोय कार्तिक 11 या संघाला.
जयेश बाद झालाय. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे बालाराम येतोय. बघूया बालाराम कशा पद्धतीने आपल्या संघासाठी योगदान देतोय ते पाहायचं आहे. कार्तिक 11 या संघाचे फलंदाज जर आपण विचार केला तर साईनं त्यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर दिलीप बाद झाला. त्यानंतर जयेश हा सुद्धा फलंदाज बाद झालेला आहे. बालाराम भोईर याला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारास उमेश सोरगे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. बालाराम यासाठी सुवर्ण संधी आहे. जर षटकार मारताय प्रत्येक षटकारासाठी तब्बल 5,000 रुपये देण्यात येणार आहे. उमेश सोरगे यांच्याकडून चौकार मारला तर 2,000 रुपये देण्यात येणार आहे. बघा सुवर्ण संधीचा फायदा घ्या. पण सज्ज होते गोलंदाज सोहम. आता मात्र लेगच्या दिशेकडे रवाना झालेला हा चेंडू फाईन लेगसाठी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहेत. धावसंख्या इथे झालेल्या त्या म्हणजेच 32 धावा झालेल्या आहेत. 33 धावांचं आव्हान असणार आहे. खेळाडू बघायचं आहे प्लीज. फर्स्ट एड बॉक्स अवेलेबल आहे. स्प्रे जर मारायचा असेल तर इकडे या कॉम बॉक्स मध्ये. सोहम
सुरू असलेल्या सामन्यामध्ये विजय संपादन करेल तो सृष्टी इन्फ्रा वॉरियर्स या संघाचे 2 हात करणार आहे. याची दखल घ्यायची आहे, नोंद घ्यायची आहे. तर 32 धावा इथं झाले. ते एक पायरीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. कार्तिक 11 या संघानं 32 धावा केल्यात आणि 33 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे निधी एंटरप्राइजेस या संघासमोर. चला फलंदाजाची नावं सांगायची आहेत. स्ट्राईकला जो फलंदाज आहे दोन आघाडीचे फलंदाज आलेले आहेत संदीप आणि करण. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतात ते पाहायचं आहे. तर गोलंदाज सज्ज झालेला आहे तो म्हणजेच साईनाथ. छोटा बच्चा, छोटे नवाब, छोटा उस्ताद, छोटा मुलगा इथं टीव्ही स्क्रीन मध्ये तुम्ही पाहू शकता. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू हाताळला होता. कुठल्या प्रकारची धाव घेत नाहीये. डॉट चेंडूची सुरुवात इथं करतोय गोलंदाज साईनाथ. पुन्हा सज्ज होते आपल्या लय मध्ये आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्विच अटॅक जबरदस्त चेंडू हाताळला आणि डाणी गोल. गोलंदाजांनी केली दिशा भूल आणि फलंदाजाची दांडी गोल झालेली आहे. त्रिफलचित झालेला आहे. फर्निचर बिघडताना दिसतंय. खरोखर जबरदस्त चेंडू हाताळला होता. समजून दिलं नाही फलंदाजाला आणि चालतं केलं डगावच्या आशयाला संदीप याला. संदीप याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच नवीन फलंदाज आलेला आहे तो म्हणजे दीपेश. बघूया काय पेश करतोय आपल्या फलंदाजातून. कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देतोय ते पाहायचं आहे. कारण ना 33 धावांचं आव्हान असताना पहिला हादरा बसलेला आहे. आता मात्र फक्त दिशा द्यायची होती चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतात. खरोखर जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे. कारण कुठल्याही प्रकारची धाव इथं दिलेली नाहीये. आता मला मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण खाली जातोय आणि अजून एक हादरा बसतोय. सुंदर झेल आणि फलंदाज इथं फैल होतोय तो म्हणजेच दीपेश बाद होतोय. चला श्यामची मागणी आहे. श्याम पाटील ज्या 16 धावा तुम्ही दिल्यात त्या धावा काढायच्या आहेत. आता श्याम यांची मागणी आहे. बघूया मागणी ही पूर्ण करतायत की नाही. अनिल पाटील हा गोलंदाज आहे आणि फलंदाजासाठी आलेला आहे. चायना मधून मागवलेला आहे. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी योगदान देतात ते पाहायचं आहे. अनिल पाटीलसाठी प्रत्येक चक्क्याला 500 रुपये. तर अनिलसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपये देण्यात येणार आहेत. प्रशांत चौधरी आणि निखिल चौधरी यांच्याकडून. बघूया सुवर्ण संधीचा फायदा हा अनिल चायनामॅन अनिल हा घेतोय का नाही तर पाहायचं आहे. चांगला चेंडू मात्र इथं सजा देतात या चेंडूला अंपायर.
दोन्ही हात समांतर करतात, धाव मिळते त्यावर व्हाईटचा इशारा येतो. एक धावणे संघाची धाव संख्या आता मात्र अकाउंट ओपन होतोय व्हाईटच्या स्वरूपानं. धाव संख्या होते त्या म्हणजेच 1. चला 40+ सामने गावदेवी रांजोळे आणि कालिका माता खारबाव या दोन्ही संघाने 2 घ्यायचे आहे आणि कंपलला 6 वाजता इथं यायचं आहे. 6 वाजता मॅच तुमची सुरू होणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. यूट्यूबमध्ये जर तुम्ही हा सामना पाहताय तर गावदेवी रांजोळी आणि कालिका माता खारबाव या दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. 6 वाजता सामना सुरू करण्यात येणार आहे. गावदेवी रांजोळी आणि कालिका माता खारबाव या दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. तर सृष्टी इन्फ्रा वॉरियर्स या संघाने तयार राहायचा आहे. हा जो सामना सुरू आहे त्यामध्ये जो सामना विजय संपादन करेल तो संघ सृष्टी इन्फ्रा वॉरियर्स या संघाचे 2 हात करेल आणि जो सामना हरल्यानंतर जो सामना आहे तो बाहेरच्या रस्ता पकडायला लागणार आहे. एसपीएल मध्ये बाहेर कुठला संघ जातोय ते पाहायचं आहे. एका बाजूला निधी इंटरप्राइजेस तर कार्तिक 11 हे 2 संघ खेळतात. तर कुणाल येतोय गोलंदाजीसाठी. सरवलीचा सईद आफ्रिदी ज्याला म्हणतात. तर बघूया त्याच पद्धतीने कामगिरी करतोय की नाही ते पाहायचं आहे. शाहिद आफ्रिदी शाहीन आफ्रिदी आणि ह्या बाजूला जर विचार केला तर करण अंबाला आहे. काय नावं दिलेली आहेत खरोखर. मात्र धावसंख्या इथे झालेली आहे फक्त आणि फक्त 1. एक षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. दुसऱ्या षटकात टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे तो म्हणजेच कुणाल. आता चेंडूला लाभ करतोय. चेंडू जातोय डीप मध्ये कव्हर मध्ये 6 धावांसाठी. या 7 संघाची धावसंख्या आवडती संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 7 धावा इथे झालेल्या आहेत. चांगला चेंडूचा खोलवर टप्प्याचा चेंडूला फक्त दिशा दिलेल्या चेंडू जातोय कार्पेटच्या सहाय्याने दीपमधून क्षेत्ररक्षण येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय साईनाथ. डीप मध्ये आहे मात्र 2 धावा इथं रोखू शकत नाही. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 9 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होत आहे आपल्या लयभरने आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणार आहे फलंदाज करण. फक्त दिशा दिलेली आहे. थर्मॅनच्या रिझन मध्ये चेंडू सफर करतोय. डीप मधून क्षेत्ररक्षण येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा इथं रोखू शकत नाही. मात्र तो चुकीचा केल्यामुळे 3 धावा इथं अर्जित करतात. मात्र 4थ्या धावाचा प्रारंभ केला होता मात्र धावाच्या स्वरूपात हादरा बसतोय निधी इंटरप्राइजेस या संघाला. तीन धावा इथं अर्जित झालेल्या आहेत. 3 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 12 धावा इथं झालेल्या आहेत. कुणाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र सोडून दिलेला आहे. विकेट किपर सुद्धा मिस होतोय आणि चेंडू येतोय 4 धावांसाठी. 1+4 म्हणजे 5 धावा इथं गणल्या जातील.
शशी भोईर. हे चालू असलेल्या दोन्ही सामन्यातून जो सामना जिंकेल त्याचा सृष्टी मॅच लागेल आणि जो हरेल तो SPL मधून डायरेक्टली बाहेर पडेल. याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होतंय. एक धाव इथं अर्जित करता. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 18 धावा इथं झालेल्या आहेत. शशी भोईर तुम्ही जर मॅच बघत असाल तर प्लीज लवकरात लवकर ग्राउंडवर यायचं आहे. यानंतर तुमचीच मॅच आहे. आणि पहिलं षटक सुद्धा तुम्हालाच टाकायचं आहे. चांगला चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. निधी एंटरप्राइजेस आणि कार्तिक 11 या दोन्ही संघातून जो संघ विजय संपादन करेल तो सृष्टी इन्फ्रा वॉरियर्स या संघाची 2 हात करेल आणि जो हारेल संघ तो मात्र SPLच्या बाहेर जाईल. याची नोंद घ्यायची आहे. चांगला चेंडू चेंडूला बिरकून दिला. चेंडू जातोय स्क्वेअरलेगच्या रिझन मध्ये. दुसऱ्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेले आहे मित्रांनो. धावसंख्या इथं झाले त्या म्हणजेच 19 धावा इथं लागलेल्या आहेत. या षटकाचा जर विचार केला तर 18 धावा तब्बल कुणालाने दिलेल्या आहेत. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव गेली होती. साईनं त्यांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र कुणाल यावर प्रति हल्ला करत 18 धावा इथं घेतलेल्या आहेत फलंदाजांनी. चला स्पीडअप करायचं आहे. वेळेअभावी सहकार्य करायचं प्लीज. गोलंदाज बाबूभाई आलेला आहे. आता मात्र व्हाईटचा इशारा येतो पंचांकडून. दोन्ही हात समांतर धाव मिळते अवंतर. एक धावाने भर पडले. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय बाबूभाई. मात्र चांगला चेंडू हाताळला होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. शॉट थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव इथं पूर्ण करताना दिसत आहे. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 21 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी हायवे इन कडून बाबूभाई. आता मात्र चांगला चेंडू तर भिरकून दिलाय. चेंडूला गलीमधून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. डायरेक्ट हिट जर केला असता तर पंचांना विचार करावा लागला असता. मात्र आपल्या संघासाठी 3 धावा क्षेत्ररक्षणाने वाचवलेल्या आहेत. 1 धाव मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा इथे झालेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज बाबूभाई. जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र सोडून दिलाय. दोन्ही हात समांतर करतायत. पंच व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्या झाली त्या म्हणजे 24 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. रिव्हर्स शॉट आणि सक्सेसफुल होताना दिसतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. येतोय चौकार. 28 धावा झालेल्या आहेत. फक्त आणि फक्त 5 धावा पाहिजेत हा सामना विजय संपादन करण्यासाठी. निधी एंटरप्राइजेस या संघाला फक्त आणि फक्त 5 धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र चेंडूला भिरकून दिलाय. लापटेट फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय 6 धावांसाठी
आणि हा सामना विजय संपादन करतोय निधी एंटरप्राइजेस हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला लगेच सृष्टी इन्फ्रा वॉरियर्स या संघाचा कर्णधार लगेच यायचा आहे प्लीज. तर या सामन्यामध्ये आपण विचार केला तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय तो म्हणजेच तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे तो म्हणजेच करण. करण यांनी पुढे यायचं आहे. जबरदस्त फलंदाजी केलेली 20 धावा आपल्या बॅटीचे संयोजन केलेले आहेत. चांगली फलंदाजी केलेली आहे. करण कम ऑन स्टेज कलेक्ट द युअर मॅन ऑफ द मॅच. चला सृष्टी इन्फ्रा वॉरियर्स. तर करण इथं आलेले आहेत. मी उमेश यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे. करण यांनी जबरदस्त फलंदाजी करून 20 धावा आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी केलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. रवींद्र भोईर यांना मी विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते हा सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. करण यांना जबरदस्त फलंदाजी करून 20 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करून आपल्या संघासाठी चांगले योगदान करून संघाला विजय संपादन केलेले आहे करण यांनी. रवींद्र भोईर यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक देताना धन्यवाद. सृष्टी इन्फो वॉरियर्सचे कर्णधार राम चौधरी. जर दर्शकामध्ये कुठे असतील त्यांना एक विनंती असेल का व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. राम चौधरी. चला सृष्टी इन्फ्रा वॉरियर्सचे कर्णधार तसेच निधी एंटरप्राइजेसचे कर्णधार नाणे फाकीसाठी तयार राहायचं आहे.